घातचं झालं. काय आत्ताच आम्ही झेंडा घेतलेला आहे. सुंदरचा व्ह्यू आहे ना, इथे सुंदरशी ट्रॅफिक. मेसेज कर. खोटं बोलायचं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे एकविरेला. एकविरामधून आम्ही एकविराचं दर्शन घेऊन आम्ही जाणार लोहगड. तर आमच्यासोबत निघता एक हादसा झाला. पेट्रोल तर खूप होता पण तो अचानक संपला ना, फुल नव्हताच. खूप होता. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. ही जी गाडी दिसते तुम्हाला, हिला टोचन मारलाय. समजते किंमत काय असते गाडीची? गाडी किंमत मॅटर नाही करत, कामाला येणारी वस्तू मॅटर करते. काय आत्ताच आम्ही झेंडा घेतलेला आहे आणि मोठी खरेदी झालेली आहे. 40 रुपयाची खरेदी झालेली आहे. आणि आज हा आलेला आहे आमच्यासाठी सुप्रसिद्ध रॅपर. हे तुमचा स्वातंत्र्य दिवस कधी आहे नायजेरियाचा? 15 सप्टेंबर. तो पोरगा कुठं गायब होतो काय माहिती, त्याला मी ओळखत नाही. बाकीचा आता इथं हवा चेक करून मग निघणार आहे. यो गाईस, कसं काय संकेत पाटील इन द हुड बीच या कारला तुमचा कर्ण. आणि इथं लावलेला आहे आम्ही आता झेंडा. थांबूया, अशोक चक्र असा का दिसतोय? अशोक चक्र जरा वेगळा आहे. माझं बघा, अशोक चक्र बरोबर आहे भाई. बुलेट आहे, घोडा आणलेला आहे. इथं एक RTR आहे, इथं खरा घोडा आहे. आता आम्ही खोपोलीला पोहोचलोय. आता इथनं पुढे आम्हाला सुयोग आणि निखिल जॉईन होणार आहे. आताच हे आले. काय आता खोपोलीला पोहोचलोय आणि फुल रेमटोत आणली आम्ही गाडी. बाकी आम्ही तर खूप आलो हेमंतला लय हागवलंय मागं बसलं. 120 ची स्पीड कॉन्स्टंट आहे आमच्या इथे. कॉन्स्टंट असतं ते स्पीड एवढी होती कधी बोबडी वाला स्पीड एवढी होती, बोबडी वळायला लागली माझी. काय ना काय खोटा बोलतोय हा मुलगा, खूप खोटा बोलतोय. आम्ही होतो 40-50 ब्लॅक अँड व्हाईट. नेली तर म्हणतो पप्पा नको. आणि चला भेटू. जायच्या आधी जोक ऑफ द डे. इकडे एक मिनिट थांब ब्राईटनेस वाढव. आई शपथ काहीच बोलणार नाही इकडे. थांब ब्राईटनेस वाढव. इकडे काहीच बोलणार नाही इकडे. एकच मिनिट. सुयोग आलेले आहे. पूर्ण गाडी बघा, त्यांची गाडी बघा. आणि फक्त मला हे जोक ऑफ द डे आहे. मी काहीच बोलणार नाहीये. संकेत पाटील आहे गाईस, दाखव संकेत पाटील. आणि मागे काय लिहिलेलं आहे? व्हाईट आहे बघा, व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट. लालेची गाडी तर भारी आहे. जिक्सर कोणती तरी आहे. बिल्ला शॉट, पूर्ण गावाचा बिल्ला शॉट नसतो का? बिल्ला शॉट घ्या. आता बघू पुढचं ठरवू आता काय आहे. पुढचं ठरवूया आता लवकरच. आम्ही तुम्हाला स्टे ट्यून. जसं आम्ही पुढे जाऊ. बाकी काही लोकांची खूप गाणं जाणार आहे आमच्याच मित्राची. ओके. अमन नाही रे. कोण बोलला? अमन कोण बोलला? पवन कोण बोलला? हे आमची रेडा बघा, आमचा रेडा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज.
श्री रॅपर करणं राज आलेले आहे तिथे, तर त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक तिथपर्यंत बघू शकता तुम्ही, पाहू शकता त्या टर्न पर्यंत क्रॉसिंगला पण असणार. तर आता साहेब दर्शन घेऊन आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता त्यांना आता 2 रुपये देण्यात आले आहेत. पाचशे गाडी पण आहे. 5ची गाडी पण आहे. अरे आलम आहे तो. तू नायजेरिया आहे. माझा आहे. आणि करण थोरात यांची समाजसेवा, मित्रांप्रती प्रेम खूप वाढत आहे. आता शिवी द्यायची नाही कोणी. अजिबात ना, आता सांगतोय मंदिराचा. माझं नाव परमराज थोरात. आताच मला 2 रुपयाची भीक मिळाली आहे. हे निघू चला, लय लेट होत आहे. हे बघ संकेतचा संकेत काय बोललोच नाही. मागे राहिलो काही आलं. आता एक दलित 2 माणसांचा ग्रुप आहे, तो कधीच कामावर येत नाही. कुठेही असो, कधीही असो. आता पण ते मागे कुठे हरवलं आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथं सुंदरचा व्ह्यू आहे आणि इथं सुंदरशी ट्रॅफिक. नुसता कोणीतरी काहीतरी पेटवले असं वाटतं. नुसता वास, नुसता धूर्ण, नुसता वास. पेटल्या लोकांना त्यासाठी आम्ही काय करू तर नाही शकत, फक्त बोलू शकतो. नवीन टाका, नवीन बिझनेस आहे. तुम्ही पोरांना तर इंट्रोड्यूस करा. नाव हेमंत कोल्हे, गाव पेडगाव. नाव संकेत पाटील, गाव सिद्धूर तर्फ मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही बघू शकता. गावा गेली पुढे. हे आमचे कांड मोठू पतलू यांची जोडी. कसली आणली माहिती का? आम्ही कधीच येऊन बसलोय. अरे कधीच आलोय सांग ना. हो, सांग रे. आता आम्ही इथं मिसळ खायला बसलोय. माझा उपवास आहे म्हणून चाय येतोय. कधी येतोय, कधीपासून येतोय काय माहिती. आता मांसाहारी खालास ना तुम्ही? नाही ना, उपवास आहे बाई. नाही. संकेत पहा कसे आत्ताच 7 पाव आणलेत. 7 पाव आणलेत. आणा. एडिटिंग क्रोमा मध्ये करून टाकू. संकेत काय म्हणता, अजून किती पाव खाऊ शकतो तू? काय किती पण गाईस साठे मिसळ. अरे तुला कोणी हे बनवताय रे? 80 रुपयाची मिसळ. सुरेश भाई स्पॉन्सर आहे. चला मला इथनं गाडी आहे. हा व्हिडिओ साक्षीदार आहे की सूरज भाई स्पॉन्सर आहे आजच्या याचा. हेमंत शेठ काय बोला? बोला काय तरी, काय दाखवतो? निखिल भाई काय बोला? अरे पावले लागले. तर आम्ही मिसळ खातो.
तर आम्ही एकविरेचं दर्शन तर घेतला. आता आम्ही चाललो लोहगडला. आमची पोरं वाटत नाही चढतील कारण कोणत्याच एवढं स्टॅमिनाने सवय नाही आहे. तरी बघूया. माझ्याकडे आहे एक्सपिरियन्स पण आहे स्टॅमिना पण सगळेच. स्टॅमिनाचा सुयोग करत गाईज वन मॅजिकल थिंग नाट करते काय यायलाच लागतंय. यो आमच्या ग्रुप मधला नाही. बाहेर काय घेतो घंटन विकले घंटन. घंटन विकून कॉर्न घेते. घंटन विकून खूप पैसे आले. बॉसचा कडा मारला वाटतं. चला काय बोलतो तो मॅन इन ब्लॅक पुढे गेले तुम्ही दाखवू शकता याला. इथून दिसना. हा दिसला. चला वडापाव कॉर्न भाजी मॅगी गरमा गरम. वडापाव कॉर्न भाजी मॅगी गरमा गरम. आम्हाला मक्काय मक्काय मक्काय. कसा पण अँगल येत आहे. कसा धरा हां वातावरण तर नरम नरम. होय हो सुरतची प्रजाती. पगला पगला पगला. तो बघ त्याचा कॉर्न त्या गोरिलाला उचलून माकड गोरिलाला उचलून नेलो. कॉर्न घेतले. चला नको नको विसरच अजून शिकली नाही. नमस्कार, मी कर्नल आशीर्वाद. आज एक गोष्ट मनापासून व्यक्त करायची. आज मी आलो लोहगडला. हा प्राचीन काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे आणि इकडे येऊन खूप बरं वाटतं. माझं आयुष्य जरा स्ट्रेसमध्ये चाललं पण एक ट्रिप माझ्या मित्रांसोबत आणि ती ट्रिप लोहगडला. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ही ट्रिप काढा मित्रांसोबत, तुमची लाईफ एन्जॉय करा. आणि खास करून जर ती ट्रिप आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गड असेल तर मग ती कायम आठवणीत राहील. माझे मित्र झाले तुम्ही बघू शकता. सगळ्यांना दाखवा. या भावामुळे आज मी इकडे आलो. याला शाउट आउट टू सत्तू. खूप मजा आली. तर आज आम्ही लिटरली आकाशात आहे. मी असं बोलू शकतो. माझ्या आजूबाजूला सगळे धुकं आहे. मला काहीच दिसत नाही. तर तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्हाला आवड आहे चढायची गडावर? मग पहिल्यांदाच जर कुठला छत्रपती शिवाजी महाराजांचा कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं? मला खूप आनंद वाटतो. तर तुम्ही ब्रेक किती घेतले? ब्रेक खूप घेतले कारण की मला प्रत्येक क्षण प्रत्येक भिंत मला अॅनलाइज करायची होती. म्हणून मी प्रत्येक भिंतीला स्टॉप घेऊन महाराजांचा स्पर्श शिवाय किती दिले? शिव्या मी देत नाही तसं. तेच नाही या व्हिडिओ मध्ये पण आहे. माझे गाणे ऐकू शकता. या व्हिडिओ मध्ये आहे. माझं गाणं आऊट झालं. आता आम्ही पोहोचले वर बघा. 1 2 3 कळत नाही याच्या लायकीचं नाही. शिव स्पेशल हे बघा इथं कुठंच नाही रे. नमस्कार, वेलकम बॅक टू आमच्या व्लॉगला. आणि आता तुम्ही बघितलं की आम्ही एक गुफा तुम्हाला दाखवली
लोहगड या मंदिरात. आणि आता आम्ही निघालो, एक शिव मंदिर आहे इथे वाटतं, त्या शिव मंदिराच्या शोधात आता आम्ही निघालोय पुढे. गुफा खूप भारी होती भाई, आम्ही जाऊन आतमध्ये लिटरली बघितलं, मस्त आहे, छान वाटलं खूप. आणि आता असं झालं ॲक्च्युली, आम्ही टोटल होतो 8 लोक, 3 लोक वेगवेगळे डिवाइड झाले, 2 लोक वेगवेगळे डिवाइड झाले आणि आम्ही तिघात आम्ही आलतो 8 राहिलो. निघालोय. पुढचा ब्लॉग बघा. पण भाई नेचर बघा, नेचर बघा भाई, काय नंबर आहे. क्रेझी आहे जे काय आहे ते, खूप भारी. स्टे ट्यून. थांब. नमस्कार. आता आपण एक एक्सपेरिमेंट करतोय या गडावरची एक खास गोष्ट. आता तुम्ही बघू शकता त्याच्या हातात एक वजनदार आहे. आता आपण त्या दिशेने फेकणार आहे आणि तो माघारी कसा येतोय बघा. रिटेक कट घे. आता मुळा नको, मुळा जरा वजनदार आहे. व्हिडिओ झाली. कॅच अरे उठल्या. तर आम्हाला सुरत सारखे दिसणारे काही लोक दिसलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. अरे पाहू शकता तुम्ही. तर गाईस आम्ही आता चाललो महादेवाच्या मंदिरात. हे मगाशी सांगितलं. माझा आहे का खजाना काय. आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो पोचल्यावर. थांबा दम लागला. तर गाईज येता विषय असा झाला, मी खाली खात होतो मक्का सुकाने बसून, आणि पियुष उभा होता लाईनीत, आणि आपले रिस्पेक्टेड पोलीस सर त्याला काहीतरी बोलले म्हणून मी माझा मका फेकला आणि आलो. म्हणजे संपवला राहिलेला का फेकला आणि पियुषकडे गेलो. मी बघितलं तर तिकडे साहेब काहीतरी बोलतात पियुषला की काय रे असं काय करता, बाजूला उभं राहा. मी म्हटलं आम्ही करा. मग साहेब म्हणले की तुमच्यामुळे माणसांना अडचण होते वरती जायला. मी म्हणलं साहेब, मग पियुष म्हणलं आवर इथं जागा आहे. एवढी जागा होती, 2 फूटभर जागा तरी असेल, त्यात कुठली बाय मावायची नाही का मला सांगा तुम्ही. तरी साहेब म्हणले की नाही तुम्ही बाजूला जा. मग आम्ही म्हणलं कसं आहे बघा, आपल्यापेक्षा मोठी माणसं आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आम्ही बाजूला घेऊन उभं राहिलो. बाजूला गेला विषय असा आला, मी पियुषला म्हणलं खोटे बोलायचं नाही, कॉफी करायची नाही. साहेबांना म्हटलं आम्ही त्यांनाच बोललो. साहेब मला म्हटले ए बाग चौकी घेऊन जाय ना, मग खाली गेलो सगळ्यांची भाषा बरोबर बदलते. मी म्हटलं मी काय बोललोच नाही, तुम्हाला थोडी बोललो, तुम्ही का मनात येताय, इग्नोर करा. मग साहेब म्हणले सगळ्यांनी तुला सांगेल. मग आमचा सत्तू आला. सत्तूला म्हटले जा रे यांना घेऊन आणि सांग हे उद्राट भाषा बोलतात. पण आम्ही उद्राट भाषा काय बोललोच नाही. आम्ही बोललो काय खोटं बोलायचं काय. तर गाईस आम्ही असा एक छोटासा डोंगर चढलो. आम्हाला छोटासा. तर आम्हाला या व्यक्तीने फसवलाय. हाय पॉइंट आहे, या व्यक्तीने फसवलाय. सगळ्यात हाय पॉइंट आहे हा. या व्यक्तीने फसवलं आम्हाला. महादेवाचं मंदिर समोर दर्गाला आणलं. सध्या आम्ही या सगळ्यात हायेस्ट. तर आम्ही कुठल्या जातीचा याला मस्ती नाही करत, तर समजून घ्या. चला आम्ही खाली जातो मंदिराच्या शोधात. चला मित्र मंदिर दिसलं. गाईस फायनली महादेव मंदिर भेटलेले. तर मला दाखवतो बाहेरून कसं हे आपले मंदिर आहेत. एनर्जीच वेगळी आहे, वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मन प्रसन्न झालं, खरंच आवडलं खूप इकडे येऊन. महादेव मंदिराबद्दल काय म्हणशील? हे आमचा कर्ण येता येता असा पडले की नाही, बाजूचे लोक हादरले. कोण पडलाय तो दुर्ण, ते पण हादरून. अरे
भाई टायमिंग बघ, तो साहेब वरती आला आणि मी पडलो. तुम्हाला बोलला म्हणून तू काढला. मोदळा पडला. भोपळा भोपळा भोपळा. भोपळा नाही तर मोदळा. सोडून दिला घरनं. हात करतो पूर्ण.